काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं तो सिद्ध त्या माहूरच्या स्त्रीला, पतिव्रतेला, तिचा पती गेल्यानंतर ती करत असलेल्या आक्रोश शांत करून तिला स्कंद पुराणात बृहस्पतींनी अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये लोपामुद्राची स्तुती करताना पतिव्रतेचं लक्षण सांगितलं। त्यामध्ये पती असताना तिने कसं वागावं, सहगमनाचं फल काय हे सांगितलं। पतिव्रतेची या रीती सांगे देव बृहस्पती, सहगमनी फलश्रुती येणे परिनिरूपिती। काल पतिव्रतेचं लक्षण आणि सहगमनाचं लक्षण बृहस्पतींनी सांगितलं, पण विधवापणाचा आचार जर समजा ती सती गेली नाही तर वैधव्य किंवा विधवापणामध्ये तिने कसं राहावं हे सांगितलंय। मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो, हे साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा काळ आहे। बरं, कलियुग आहे मान्य आहे, पण 1200 वर्षापूर्वी, आणि त्यातल्या त्यात ज्या स्कंद पुराणामध्ये ही कथा आहे किंवा ज्या स्कंद पुराणानुसार बृहस्पती लोपामुद्रेला सांगतात ते कलियुगातलं नाहीये, हे लक्षात घ्या। त्यामुळे असंच वागलं पाहिजे असा आग्रह नाही, नाही तर काही काही जण गैरसमज करून घेतील। मग विधवेनी कसं वागावं? आता वैधव्य प्राप्त झाल्यानंतर त्या स्त्रीचं जे वागणं सांगितलंय ते जर शांतपणे विचार केला तर त्याच्यापेक्षा सहगमन बरं असं म्हणता येईल। किंवा विधवापणाचा आचार करणं म्हणजे फक्त शरीरामध्ये जीव आहे म्हणून जगणं, अशा प्रकारचा तो आचार आहे। म्हणून मी सांगतो, हे 1200 वर्षापूर्वी माहूरच्या एका स्त्रीला धर्म सांगत आहेत सिद्ध, त्याचं हे वर्णन आहे। विधवापणाचा आचारू सांगता झाला देववरू, पुसता तू ऋषीश्वरू। ऋषींनी विचारलाय खरा हा प्रश्न। अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये जे बाकीचे देवतागण, इंद्र आणि सगळे ऋषीमुनी बसले होते, त्यांनी हा प्रश्न विचारलाय की पतिव्रतेचं लक्षण सांगितलं, पण विधवापणाचं काय लक्षण आहे? विधवा असताना कसं वागावं? जवळी नसता आपला पती, त्याते मरण झालिया प्राप्ती, काय करावे त्याचे सहगमन केवी करावे। समजा पती मृत झालाय पण तो आपल्या जवळ नाही आहे, बाहेर कुठेतरी परगावात, परदेशात
तो मृत झाला आहे ही फक्त वार्ता कळलेली आहे. बर सहगमन करायचं, सती जायचं म्हणजे पतीचं प्रेत पाहिजे. मग तिने कसं सहगमन करावं? किंवा एखादी स्त्री गरोदर असेल, पोटामध्ये अंकुर आहे, अंश आहे, किंवा तिला पुत्र आहे, कन्या आहे, म्हणजे पुत्रवती आहे, त्या नारीने मग काय करावं? असं सगळ्या ऋषीमुनींनी बृहस्पतींना प्रश्न केला. ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारण. हे देवतांचं, ऋषींचं वर्णन ऐकल्यानंतर बृहस्पती सांगतात, असता आपण गरोदरी, जर समजा गर्भवती असेल तर तिने सहगमन करू नये, कारण भ्रूणहत्येचं पातक लागेल, बालहत्येचं पातक लागेल. किंवा नुसती गरोदर असेल तर करू नये, पण तिला पुत्र आहे आणि तो अजून लहान आहे, दुग्धपान करतोय, स्तनपान करतोय, तिने सुद्धा सती जाऊ नये. तिने करिता पाप थोरू, पुरुष मेला असेल दुरू. लाज जरी पती कुठे गेला असेल, सहगमन करू नये. बघा, कोणी कोणी सहगमन म्हणजे सती जायचं नाही कुठल्या स्त्रीनी, ते त्यांनी सांगितलंय. बृहस्पती म्हणतात की ती गरोदर असेल किंवा प्रसूत होऊन तिचं बाळ दूध पित असेल, स्तनपान करत असेल, किंवा लांब कुठे पती गेला असेल, तर अशांनी सहगमन करू नये, हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. तिने असावे विधवापणे, तिने विधवापणाचा आचार, विधवापणाचा धर्म पाळावा. विधीपूर्वक आचरणे, जसं जसं विधवापणामध्ये सांगितलंय तसं तसं आचरण करावं. ते सुद्धा सती जाण्या इतकंच पुण्यमय आहे. तिने असावे विधवापणे, विधीपूर्वक आचरणे, सहगमान समाने असे पुण्य परियसा. त्यालाही सहगमना इतकंच पुण्य आहे. विधवापणाचा आचारू, आता विधवापणाचा आचार, विधवेसारखं वागलं तर त्याचं पुण्य भरपूर आहे. निवर्ता आपला भ्रातारू, आपला पती गेला तर तिने केश वपन करावं, केस ठेवू नये. हे बघा, पुन्हा सांगतो, हे 1200 वर्षापूर्वी 13व्या शतकातलं हे सगळं आहे ना, लक्षात ठेवा. ज्या का विधवा केश राखीती, ज्या विधवा स्त्रिया केशवपन करणार नाहीत, पूर्वी त्याला सोळीबाई म्हणायचं, ती सोळ्यात, पण तिने केशवपन करावं. जर समजा तिने केशवपन केलं नाही तर ते केश तिच्या पुरुषास बंदिस्त करून नरकात घेऊन जातात. ज्या का विधवा केश राखीती, त्यासी ऐका फलश्रुती, केश पुरुषासी बाधिती, नरका परिपरियेसा. यास्तव करणे केशवपन, करावे तिने नित्य स्नान. रोज तिने स्नान करायला पाहिजे. आज कंटाळाला, आज नको, उद्या नको, असं नाही. रोज तिने स्नान करायला पाहिजे.
एकच वेळेला जेवायला पाहिजे. यास्तव करावे केशवपन, करावे तिने नित्य स्नान, एक वेळा भोजन करावे तिने परियेसा. एकदाच भोजन करायचंय. एक धान्याचे अन्न, एकच धान्याचं अन्न, मग तांदूळ गहू डाळ जे काय असेल, एकच धान्य करावे तिने भोजन, 3 दिवस उपोषण. एक दिवस जेवायचं, 3 दिवस उपास करायचा. एकच धान्याचे अन्न करावे तिने भोजन, 3 दिवस उपोषण करावे तिने भक्त. हे सगळं करायचं आहे, तर हे सगळं भक्तियुक्त अंतःकरणाने तिने करायचं आहे. 5 दिवस पक्षमासास, पक्षमासातल्या 5 दिवस तिने उपास करावा. किंवा चंद्रायण ग्रास, भोजन करावे परियेसा. आता चंद्रायण असं एक व्रत आहे, ते व्रत तिने करावं. आता चंद्रायण व्रत कसं आहे, तो शुक्ल प्रतिपदेपासून वाढते घास आहे. म्हणजे बघा, शुक्ल प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2 घास, तृतीयेला 3 घास, चतुर्थीला 4 घास, नवमीला 9 घास, त्रयोदशीला 13 घास, चतुर्दशीला 14 घास, पौर्णिमेला 15 घास, आणि नंतर परत उतरत घ्यावं. म्हणजे वद्य पक्षामध्ये वद्य प्रतिपदेला 14, द्वितीयेला 13, तृतीयेला 12, चतुर्थीला 11, असं उतरत उतरत अमावास्येला उपास. अथवा चंद्रयान ग्रास, भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बीजेसी एक ग्रास तया दिवशी, चढते घ्यावे 15 दिवशी. 15 दिवस सुरुवातीच्या शुक्ल पक्षात 15 दिवस. पौर्णिमेसी भोजन, आता 15 घास म्हणजे पौर्णिमेला निश्चित पूर्ण भोजन होईल. पण कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरते नारी. शुक्ल पक्षात वाढते घास आणि कृष्ण पक्षात उतरते घास. अमावास्या आली, 1 ग्रास जेवावे. बर, जिला शक्ती नसेल, ताकद नसेल, तिने फक्त एकान्न जेवावं. शक्ती नाही जियेसी, एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी, तिने एकान्न जेवावं किंवा फळाहार घ्यावा किंवा फक्त भाज्या खाव्या. शक्ती नाही जियेसी, एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी, अथवा शाखा आहार देखा. शाखा म्हणजे भाज्या. अथवा घ्यावे क्षीर मात्र, फक्त दूध घ्यायचं. कधी न घ्यावे अपवित्र, जेणे राहे. मी मगा सांगितल्याप्रमाणे बघा, बृहस्पती सांगतो जेणे राहे प्राण मात्र. आपला प्राण फक्त राहील, आपला श्वासोश्वास चालू राहील, त्या पद्धतीनेच तिने राहायचंय. अथवा घ्यावे क्षीर मात्र, कधी न घ्यावे अपवित्र, जेणे राहे प्राण मात्र. श्वासोश्वास चाले ऐसे. आपला श्वासोश्वास चालावा, आपल्या शरीरामध्ये प्राण राहावा, म्हणजे जगायचं आहे. अशा पद्धतीने तिने राहावं, हे थोडक्यात सांगितलंय. शयन करता मंचकावरी, आता तिने पलंगावर झोपू नये.
त्यांनी काय होतं, पुरुष घाली रवरव घोरी, ती जर मंचकावर पलंगावर झोपली तर तिच्या पुरुषाला नरक प्राप्ती होते आणि भोगी नरक निरंतर, आणि ती मेल्यानंतर सुद्धा ती आपल्या पती समवेत नरकात राहते. शयन करिता मंचकावरी, पुरुष घाली रवरव घोरी, भोगी नरक निरंतरी, पती सहित परियेसा. मेल्यानंतर सुद्धा ती पती बरोबर नरकात जाते. करू नये मंगल स्नान, तिने अभ्यंग स्नान, तेल, उठणं, साबण हे असं काही लावू नये. अथवा देहमर्दन, मॉलिश बिलिश, मसाज असं काही तिने करू नये. गंध लावू नये, तांदूळ खाऊ नये, फुलं डोक्यात घालू नये. मुळात केशवपनच करायला सांगितलंय, त्यामुळे फुलं डोक्यात घालण्याचा प्रश्नच नाही. जर मुलगा नसलेली ती स्त्री असेल, पुत्राविना असे नारी, जर तिला मूलबाळ नसेल तर त्या स्त्रीनी तर्पण करायचंय मुलासारखंच. तिला तर्पणाचा अधिकार आहे त्या विधवेला. तीळ दर्भ कुशाधरी, गोत्र नाम उच्चारावे. आपलं गोत्र, आपलं नाव, आपल्या पतीचं नाव हे सगळं उच्चार करून तिने तर्पण करावं. पण कोणी जिला मूल नसेल तिने. पुत्र विना असे नारी, करणे तर्पण पुत्रापरी, तीळ दर्भ कुशाधारी, गोत्र नाम उच्चारणे. गोत्र नावाचा उच्चार करून तिने तर्पण करावे. विष्णू पूजा करावी नित्य, रोज विष्णूची पूजा करायची आहे. आपला पुरुष हा निश्चित, पुरुष आठवणी चित्त, विष्णू स्थानी मानिजे. रोज विष्णू पूजा करायची आहे, पण आपल्या पतीचं स्मरण करून तोच विष्णू आहे. आपल्या पतीलाच विष्णू रूप मानावं. पुरुष असता जेणे परी, पती निरोपे आचार करी. आता तो जिवंत असला ना, त्याच्या सांगण्यानुसार तिने देव धर्म आचरण असं करावं. तेणे रीती विष्णू अवधारी. त्याच तो म्हणजे विष्णू सांगतोय असं स्मरण करून तिने आचरण करावं. तीर्थयात्रा उपवास व्रत जे जे ती करेल, तीर्थयात्रा करेल, उपास करेल, व्रत करेल, विष्णूचा निरोप आहे, विष्णूची आज्ञा आहे असं समजून तिने करावं. किंवा अथवा गुरु द्विज विख्यात एखादा विद्वान ब्राह्मण असेल, ज्ञानवंत ब्राह्मण असेल, गुरु असेल, गुरुनी सांगितलेलं काहीही करावं. गुरु आज्ञेमध्ये राहावं. गुरु सांगेल तसं वागावं. किंवा गुरुही नसेल, पती नाही, गुरु नाही, मग एखादा विद्वान ज्ञानवंत, हे थोडं कठीण आहे, पण एखादा विद्वान ज्ञानवंत ब्राह्मण असेल, त्याला विचारून तो सांगेल त्या पद्धतीने राहावं. आपण असता सुवासिनी, ज्यावेळेस आपला पती जिवंत होता, आपण सवाष्ण होतो, ज्या वस्तू आपल्याला अत्यंत आवडीच्या होत्या त्या सगळ्या ब्राह्मणांना, विद्वांना, सद्गुरूंना दान द्याव्या. विद्वज्जन विप्रासी. आपण असता सुवासिनी, ज्या वस्तूंची प्रीती अंतःकरणी,
आपल्या मनामध्ये ज्या वस्तूंविषयी प्रेम आहे तैसी वस्तू द्यावी धनी, तशीच वस्तू द्यायची. कोणाला? गुरु विद्वज्जन विप्रांसी. गुरु विद्वान आणि विप्राला द्यावी. वैशाख मास, माघ मास, कार्तिक मास, माघ स्नान, वैशाख स्नान, कार्तिक स्नान, ही जी महत्वाची स्नानं आहेत ती करावी, आचरण करावं. माघ स्नानामध्ये तीर्थक्षेत्राला जाऊन स्नान करावं आणि तिथे जिथे जिथे जे जे कर्म करता येईल ते करताना विष्णूचं स्मरण करायचं आहे, आपल्या पतीचं स्मरण करायचं आहे आणि ते त्याला अर्पण करायचंय. वैशाख मासामध्ये जलकुंभदान दान द्यायचं आहे, जलानी भरलेला कुंभ दान द्यायचा आहे. कार्तिक मासामध्ये दीपपूजा, दीप आराधना करायची आहे. ब्राह्मणांना घृतदान द्यायचं आहे, तूप द्यायचं आहे. ब्राह्मणांना निर्मळ उदक असं द्यायचं आहे. शिवालय ईश्वरासी, एखादं शिवालय असेल, शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी गळती ठेविजे निर्मळवारी. एखाद्या दिवशी अभिषेक, गळती म्हणजे अभिषेक, अभिषेक करावा. गंध, फूल हे सगळं शिवाला वाहावं. तेणे पुण्याघात, त्यांनी प्रचंड असं पुण्य प्राप्त होतं. विप्राची घरी, ब्राह्मणांच्या घरी पाणी भरावं शक्तीनुसार. ब्राह्मणांना अन्न द्यावं. अतिथी काळी आलेला असेल कुणी त्यालाही अन्न द्यावं. तीर्थयात्रे जाता लोक, कोणी लोक तीर्थयात्रेला जात असतील त्यांना पादुका, छत्र हे द्यावं आणि ते यात्रेहून आल्यावर त्यांचं पादप्रक्षालन करावं म्हणजे पाद्यपूजा करावी. वारा घालावा विंझणेसी, वस्त्र द्यावे परिधानासी. जे तीर्थयात्रेवरून आले आहेत त्यांची पूजा बिजा करावी, त्यांना वस्त्र द्यावं, गंध लावावं, तांबूल द्यावं, अन्नदान द्यावं, जलपात्र द्यावं, द्राक्ष, कर्दळी, फळ हे सगळं ब्राह्मणांना दान द्यायचं आहे. पण हे सगळं शक्त्यानुसार, नाही तर आपल्याकडे नाही पण सांगितलंय मग द्यायलाच पाहिजे असं नाही. जे जे दान द्यावे द्विजा, जे जे दान तुम्ही ब्राह्मणाला किंवा गुरूंना द्याल पतीच्या नावे अर्पिजे बोजात. जे जे द्याल ते सगळं पतीच्या नावाने द्या. संकल्पुन पुरुष काजा, आपल्या पतीचं स्मरण करून त्याच्या नावाने संकल्प सोडून द्या. ह्यालाच धर्म करणं असं म्हणतात. कार्तिक मासी जवान्न, कार्तिक मासी जवान्न जेवायचंय किंवा एकदाच जेवायचंय. मांस, मसूर, लवण हे सगळं वर्ज करायचंय. तेल, मध वर्ज करायचं. वर्ज कास्य पात्र, आता कास्य पात्र ही वापरायचं नाही. दोन द्विदल पात्र पण वापरायचं नाही. मनी असावे पवित्र, मनामध्ये सदोदित पवित्र असावं. आणि जे जे आपण व्रत करू त्या त्या व्रताचं उद्यापन करावं.
ब्राह्मणाला आपण कास्य पात्र वापरायचं नाही, पण ब्राह्मणाला कास्य पात्र भरून तूप द्यायचंय. मग आता पातेल, वाटी, लोटा, काय जे काय कास्य पात्र असेल, घृत भरित कास्य पात्र विप्रा द्यावे पवित्र. भूमी शयन केले व्रत, जर जमिनीवर झोपण्याचा संकल्प केला असेल, ते व्रत केला असेल, तर ब्राह्मणाला मंचक द्यावा, पलंग द्यावा. मंचक द्यावा विप्रासी. जे जे वस्तू त्यजली आपण, ज्या ज्या वस्तूंचा आपण त्याग केला आहे, त्या त्या वस्तू ब्राह्मणांना दान द्यायच्या आहेत. असलिया शक्त्यानुसार हा शब्द फार महत्वाचा आहे. शक्ती असेल तसंच. शक्ती असेल तर धेनू द्यावी सालंकृत. शक्य असेल तर सालंकृत गाय दान द्यायची आहे. विशेष आणिक व्रत, आणखीन एक विशेष व्रत आहे. कोणतं? दीपदान असे ख्यात. दीपदानाचं एक विशेष व्रत आहे. त्याचं महिमा वर्णन करणं अनंत महिमा आहे त्याचा. बृहस्पती सांगतात शक्य नाही त्याचं वर्णन करणं. दीपदान द्यावं. विशेष असे आणिक व्रत दीपदान द्यावे असे ख्यात. वर्णिता महिमा अनंत. देवासी म्हणे बृहस्पती. बृहस्पती सांगतो त्याचा महिमा वर्णाला अनंत आहे. पण दीपदान द्यावं. दीपदान 16 भागामध्ये दीपदान आहे. या कारणे अनंत फळा, त्यामुळे त्याचं अनंत फळ आहे. त्यामुळे दीपदान द्यावं. माघ स्नान माघ मासी. माघ महिन्यामध्ये जे माघ स्नान करायचंय, करणे सूर्योदयासी. सूर्याचा उदय जेव्हा होईल त्यावेळेस स्नान करायचंय. येणे परी एक मासी. सूर्योदयाच्या वेळेसच स्नान करायचं. असं एक व्रत हे एक महिना भक्तीने करायचंय माघ मासामध्ये. लाडू, तीळ, खजूर याची पक्वान्न बनवून, लाडू तीळ खर्जुरेसी करुणी पक्वान्ने ब्राह्मणासी, याची पक्वान्न करून ब्राह्मणांना दान द्यायचंय भक्तीने. बर त्याच्याबरोबर द्यावी तिने भक्तीशी दक्षिणे सहित जाणार. नुसतं पक्वान्न बनवून देऊ नका, त्याच्याबरोबर दक्षिणाही द्या. शर्करा, मिरे, एळसी तळून अपूप, अपूप म्हणजे अनरसे, घृतेसी दान द्यावे यतींसी. आता ब्राह्मणांना लाडू तीळ खजूर याचं पक्वान्न बनवून दान द्यायचं. यतींना अनरसे, शर्करा, मिरे, एळसी दान द्यावे यतीसी. भोजन द्यावे अतिता. अतिथी कोणी आला असेल त्याला भोजन द्यायचंय. हेमंत ऋतू होता जाणं, ज्या वेळेस थंडी सुरू होते, व्हावया शीत निवारण. ज्यावेळेस थंडी सुरू होते तर त्या थंडीचा त्रास कमी व्हावा म्हणून ब्राह्मणांना लाकडं द्यायची आहेत, ब्राह्मणांना वस्त्र द्यायची आहेत. हेमंत ऋतू होता जाणं, व्हावया शीत निवारण. काळे द्यावी विप्रा कारण, वस्त्रे द्यावी द्विजांशी. मी सुरुवातीला सांगितलं
की विधवापणाचा आचार जो आहे तो सगळा ऐकला तर त्याच्यापेक्षा सहगमन केलेलं बरं. इतका कठीण आहे. आणि बृहस्पती लोपामुद्राच्या समोर सर्व ऋषींना आणि देवगणांना हा आचार समजावून सांगतायत. आणि तेच 1200 वर्षापूर्वी एक योगी तपस्वी त्या माहूरच्या स्त्रीला हाच आचार समजावून सांगतोय. पुढे त्यांनी काय सांगितलं ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.